आता आम्ही वरती आले आणि मम्मी अजून खालते आणि मूपट आहे जाणं झालं पण त्या सगळ्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या ज्या कसं वाटतंय राज पप्पा सभापती झाल्याबद्दल एकदम भारी गाईज फॅमिली मुवमेंट आज आम्ही सगळी चालले पनवेलला नाट्यगृहामध्ये, कारण की तुम्हाला रवी काका माहीत असेलच लास्ट टाइम नगरसेवक चालतात ते ब्लॉग वगैरे बघले असेल तर काकाची आज सभापती पदावर निवड होणार आहे. तर नाट्यगृह वासुदेव बलवंत फडके जो नाट्यगृह आहे पनवेलला तिकडं आम्ही सगळी फॅमिली चालले. आता आम्ही या गाडीमध्ये बसले, अर्धी गेली अर्धी घरी रास्ते सगळी निघतात. 11 वाजता चालू होणार होतं पण आता टाईम दाखवते मला किती वाजलं बघा 11:30 वाजलं आणि आम्ही अजून इकडंच आहेत. 10 वाजता निघायचं होतं आपण 11 वाजलं तेव्हा निघलं आणि अजून 11:30 वाजलं तरी बैठक हॉलजवळच आम्ही आहेत. आणि या 2 दिवसांत तुम्हाला यावेळी स्पेशली आजच्या दिवसासाठी सुट्टी घेऊन दिली का रडलं रातभर? ओके फायनली आम्ही पोचलेले पनवेलला आणि गाडीमध्ये मागो. आता आम्ही चाललोय आतमध्ये, काय माहिती चालू झाले का नाही आम्हाला घेतली तर बरे आतमध्ये, कारण की आम्हाला 12 वाजलं. आता आम्ही आलेलो आतमध्ये आणि मी एंट्री केली. माझा हा ट्रायपॉड बघून ते बोलते ब्लॉगर तर आपला न्यूज रिपोर्टर तर नाही ना, तर बरं नाही ब्लॉगर आहे वरती जाम जण वरती जाम जण आहे आणि आम्ही इथं आहे. मी इथं कधी आलते माहिती आमच्या कॉलेजमधला फंक्शन होता तेव्हा आलते मी त्याच्या वरच्या फ्लोअरला. तर मम्मीचा पण आलेले असते येतात सगळ्या वरच्या तर काय माहिती चांगल्या सगळी गायरच मी येऊ नका तिला वाटलं गाईज 1 वाजायला आलं तरी अजून काय पत्ता नाही. नाश्ता वगैरे केला आम्ही सगळ्यांनी आणि खाली बँडवालं पण आले आणि पाऊस पडते जाम बेकार पाऊस पडते. पाऊस थांबायचं नावच नाही गेला. तर सिद्धी तुला कसं वाटतं काका आपला आता सभापती झाला मस्त गाडी एकदम आम्हाला तर नाचासाठी चान्सच पाहिजे नाही पण नानाची मेहनत पण आहे मेहनत वगैरे सगळं नाना लोकांसाठीच असतं लोकांसाठीच करत राहतं सगळ्यांना एकत्र जमून चालतं. नानाने स्वतःसाठी काय नाही केलं पण लोकांसाठीच करत राहतं. आता बोलणारे लोक किती काय पण बोलतील पण आम्हाला माहिती आम्ही करत असं आम्ही बघतो नानाला की आणि काकाचं म्हणजे असं ऑपोजिशन असलं ना तरी पण उठून जातं नाना कधी ऑपोजिशन असलं तरी काकाचं तिथूनच असतं. त्याच्यानंतर मग काका धरून नाही बसत की नाही याच्याशी आम्ही असं नानाचा पूर्ण वेळ समाज सेवा करण्यासाठी त्याचं मराठीमध्ये एवढं काय हार्ड वर्ड्स समाजसेवा आमच्या शेती इंग्लिश मिडियमची आहे ना म्हणते जेवढा बोलू तेवढं कमीच आहे जेवढा बोलू तेवढं कमीच आहे. तुम्ही जर असतील कलंबोलीचं ना तर कलंबोलीच्या आसपासच्या गावात तर तुम्हाला माहिती असेल तुम्हाला काय पर्सनली सांगायची गरज नाही लागणार. कामं सांगायची गरज नाही लागणार की बाबा हे केलं आहे म्हणून. तुम्ही इथलं असेल तुम्हाला माहीत असेलच. एवढी बेकार गरम म्हणजे जाम कधी वयाचं चालू काय माहिती चालू म्हणजे वरती चालूच आहे बरं आता कधी खाती येतील काय माहिती. संघर्षातून नाना केला कारण की पहिल्या दिवशी नाना म्हणजे आम्हाला स्टोरी सांगतात पहिलं ते लोक काय काय करायचे म्हणजे कुठून ते वरते आणि त्यासाठी चांगलं चुकीचं वर्ष निघलं तर जरा काम करा आम्हाला मूपटे जाणं झालं पण आहे ते बोलतो डायरेक्ट मनात नाही ठेवत ना. चष्मा कुठे तुझा चष्मा घाल बघू कसं दिसतस. आया वाट लावली बाबा बाबा एवढा चिकना पोरे ना यो बाबा लय चिकना पोरे आहे आमच्या घराचा. माझा छोटा भाऊ चिंटूला तुम्ही बघत असतील चिंटू छोटा दादा माझा पण चिंटूच्या आधी यो होता. यो आता मोठा झाला म्हणून माझी जवळ येत त्याला ताजी दिदी करत यायचा माझ्या जवळ आधी लहान होता तेव्हा. आता मोठा झाला तर आता भाऊ काय करते. आता तो काही दिवसात माझ्या लग्नाला माणूस उचलशील ना हल्दीला माझे एवढं चिकन कसं दिसतं यार तू माझ्यापेक्षा पण एवढं चिकन दिसतोस एवढं भारी. तोर असते ना तू
खतम कहाणी. एवढी भारी पोर आमच्या बरं झालं पोर नाही नाही तर आमचं सगळ्यांपेक्षा भारी असते. आम्ही कातोर आता आम्ही वरती आल्या आणि मम्मी अजून घालते आणि वरती बघू शकता स्विमिंग पूल आहे का ये रास गर्दी आहे. हा काय आला कधी येईल काय माहिती काका. खालचे फोटो काढतो. लक्ष्मण मात्रे महापौर नगराध्यक्षपदाची केलं आहे. अशा वेळेला महत्वाचे समज मला सुरुवातीला आपल्याला सांगू इच्छितो की महत्त्वाचा मुद्दा जो होता जो इतक्या वर्ष मी विरोधात असताना सुद्धा म्हणत होतो जो पाणी म्हणजे कळंबी शहरात जमा व्हायचं. पण आज आदरणीय आमदार प्रसन्न राठोड आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज पाण्याचा प्रश्न हा मिटलेला आहे. म्हणजे आज आपण बघितलं भरपूर पाऊस पडतोय परंतु पाऊस पडून सुद्धा कळंबोली शहरामध्ये पाणीचा निचारा आज म्हणजे व्यवस्थित पद्धतीने आहे. त्याच्यामुळं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. दुसरा महत्त्वाचा रस्ते जो रस्ता आज चांगल्या पद्धतीने काम म्हणजे झालेले आहेत आणि त्या रस्त्यामुळे आज कळंबोलीचं एक चांगला म्हणजे वैभव दिसायला लागला हा कळंबोली सुरुवात झाली. आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे नागरिकांना पाणी. खरं तर सांगतो आदरणीय आमदार प्रसन्न राठोड यांच्या माध्यमातून जी नावाशेवाची जे योजना आहे त्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आले. मला वाटतं सप्टेंबर ऑक्टोबरच्या दिवसापर्यंत ती लाईन पूर्ण होईल. म्हणजे जो पाण्याचा प्रश्न आहे तोही मला माझ्या माध्यमातून सुटण्याचा प्रश्न. आज कळंबोली शहरामध्ये जो 2 पाण्याच्या टाकी घेतलेल्या आहेत कळंबोली गावामध्ये पाण्याच्या टाकी घेतल्या आहेत आणि आता जो LIGचा भाग आहे जो मध्यमवर्गीय भाग आहे LIGचा भाग आहे त्याच्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून टाकण्यात आलेला 40 वर्ष अगोदर लाईन आज आदरणीय महापौर साहेब यांच्या माध्यमातून त्या लाईन टाकण्याचा पत्रही मला मिळाले आहे. लवकरात लवकर 1-2 महिन्याच्या आतमध्ये त्या LIGच्या भागातल्या ज्या लाईन खराब झालेल्या अवस्थेत त्याही नवीन लाईन टाकणार. म्हणजे पाण्याचा जो प्रश्न हा निचारा राहिला प्रश्न विद्युतचा लाईनचा प्रश्न आणि तेच आताच कालच आम्ही उच्च अधिकाऱ्यांना भेटलो. म्हणजे जे रस्ते पाणी हे काम चालू आहे आणि प्रामुख्याने वर्षभराच्या आतमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की जेवढं होईल तेवढं कळंबोलीतल्या नागरिक आणि माझ्या प्रभागातील म्हणजे पण आहे त्या सगळ्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे मी काम करतो. व्हिडिओ बघितला आणि आम्ही मध्ये दिवशी इथून आम्ही मध्ये दिवशी आलो कौशी आम्ही बाहेरच होतो आणि थोडीशी पहिलंच यायला पाहिजे. हा ना तुझ्या मुलं थांबलेलो का थांबलेलो का थांबलेलो. चला आता तिथून निघत आहे ती काका आपण इकडून जायचं. झालं सगळे मला चाललो काकाच्या पाठी. सभापती झाले काका.
शिवाजी महाराजांच्या पुतल्याजवळ जो पनवेलमध्ये आहे तिकडे आता काका आणि जे बाकीचे जे आहेत सभापती ते हार घालणार आहेत. तर आम्ही तिथे बाहेर उभं राहिलं आणि ते गेले ना आतमध्ये. आणि हा आहे सभापतीचा पोऱ्या. कसं वाटतंय राज पप्पा सभापती झाल्याबद्दल? एकदम भारी. मला कालपासूनच खुशी होत आहे. मला पहिल्यापासून माहिती होता पप्पा सभापती होईल. आम्हाला कालपासूनच खुशी होती. तर गाईज अवतार बघू शकता का घाम आणि त्यात पाऊस. आता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आम्ही नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोबत कुठल्या गेलो ती बाकीची जे आहे ते सगळे केलं. आम्ही डायरेक्ट चाललो आमच्या गावामध्ये मंदिराजवळ. तिथंच येणार आहे काका. तिकडे गेल्यावर बघू काय होतं. मिरवणूक काढली तर काढली नाही तर मग डायरेक्ट फटाके फोडू पायव्या करू. आता पायबिया पडलं सगळीकडं आणि काका गेलाय प्रशांत टाकूच्या बंगल्यावर. कुठे आहे बंगला? इथंच आहे या साईडलाच पनवेलमध्येच. तिथेच चालले आम्ही. तिथंच चाललो आम्ही पण म्हणजे देवलाजवळच झालं होतं डायरेक्ट गावामध्ये. पण नंतर समजलं काका इथं आले. बरं बघू बाहेरशी जाऊन येऊ नंतर मग जाऊ मंदिरांमध्ये दर्शन घ्यायला देवाचं आमचे कालभैरव देवाचं आणि अकवायचं. आता निघतो इथंच आहेत पनवेललाच आहेत अजून आम्ही इथं सँडविच खायला आलतो आणि तेवढ्याला आम्हाला कॉल आले की काका मंदिराजवळ पोहोचले. आम्ही कौशा थांबलेलो तवा ना आला. आता खायला घेतलं तवा आले ना आमची घाई झाले. घास मारला नाही का एक पटकन चाला ही बघ ढेकर मारते.
महाराज माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की भारतीय जनता पार्टीचा प्रशांत दादा आगे बढ़ो रवि दादा आगे बढ़ो इथे तो बघतोय बघ चिंटू कसा कोण आल्यात बरी चिंटू काय खातो दे म्हणा बघू काय दाखव नको खा 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 खा